ये रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळ भारी फळ येईल. तुमचे निधर्मी होईल सर्वाड जगा. या बोला संतीर जले, म्हणते तो शुल्का भले केले. आता सांगे जे बोलिले अर्जुन तेथे, तो निवृत्तीदास म्हणे जे कृष्णार्जुनांचे बोलणे. मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगावा तुम्ही. अहो राणीच्या पालखेरा, नेबाने करवेल रंकेश्वरा. एकला अर्जुनाक्षुनी पर्या करा न जिनेचे काही. म्हणून समर्थ जे जे करी, ते न हो नये चराचरी. तुम्ही संतया परी बोलावा माते, आता बोलिज तसे ऐका. हा गीता भावने का, जे श्रीवैकुंठ नायका मुखोनी निघाला. पाप पाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण भक्ता जे ग्रंथी, ते तिचे घर कैसे वानावे. जे श्री शंभूच्या मती नागवे, ते आता नमस्कार जे जीवे भावे हिचे भले. मग ऐका तो किरटी, घरुणी विश्वरूप दिटे. पहिली कैसी गोटे करिता झाला, हे सर्व ही सर्वेश्वर. ऐसा प्रतिगत जो पांती कर, तो बाहेरी हो आबा गोचर लोचनांसी. हे जीवा तुली चाड, परदेवासी सांगता साकड. काजे विश्वरूप गुड कैसेने पुसावे, म्हणे मागा कवने काही. जे पर्यंती पुसले नाही, ते सहसा कैसे काय सांगू म्हणू. मी जरी सलगीचा चांग, तरी कायस्या होणे अंतरंग. परिती हा प्रसंग बिहाली पुसो, माझी आवडी तैसी सेवा झाली. तरी काय होईल गरुडाचे तुले, परी तू हे बोले करिवेचना. मी काय सनकाधिका होणी जवळा, परितया ह्या नागवेची चाळा. मी आवडीने काय प्रमळा गोकुळ्याचे आईसा. तया तेले कोरेपणे जगविले, एकाचे गर्भवासही साहिले. पर विश्वरूप हे राहविले न दावीच कवना. हा ठायेवरी गोज, याचे अंतरीचे निज. केबीवरावरी मज पुसो ये पा. आणि न पुसोची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील याविने. सकनो हेचे परे जिने ते हे विपाये. म्हणून आता पुसो आळू माळसे, मग करो देवा ठाके तैसे. येणे प्रवर्तला साध्वसे पार्थ बोलो, परी तेचे ऐसने भावे. जे एकद उत्तरास हवे, दाबी विश्वरूप आगवे झाडा देऊनी. अहो वासरू देखील याच्यासाठी, धेनू गडबडीने मोहे उठी. मग मुखाच्या भेटी काय पाना धरी. पापा तया पांडवाचे नावे, जो कृष्ण राणे प्रतिपाळ धावे. ते अर्जुना जो पसावे, तो साहिल काही. तो सहजाचे स्नेहाचे अवतरण, आणि रुस्नेहा घातले आहे माझवन. ऐसे मिळणे वेगळले पण उरहेचे भाऊ. म्हणून अर्जुनाच्या बोला सरीसा, ते विश्वरूप होईला पैसा. तोचे पाहला प्रसंग ऐसा ऐकजे तरी. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं. यत्त्वयुक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. मग पार्थ देवा ते म्हणे, जे तुम्ही मजा कारणे वाच्य केले. जे न बोलणे कृपानिधी, जे महाभूते ब्रह्म अटती. जीव महदाची ठाय फिटती, तैजे दैव होणे टाकते. ते विसर वनी शेषीचे होते हृदयाच्या परिवरी. ठेवले कृपणाच्या परी, शब्द ब्रह्मासी चोरी जयाचे केली. ते तुम्ही आजी आपुले, मज पोडा हे फोडिले. जय अध्यात्म वळले ऐश्वर्य हरी. ते वस्तू मज स्वामी, एक ह्या दिदली तुम्ही. हे बोलतो रे आम्ही तुझपासून भिन्न कैसे. परी साचचे महामोहाच्या पुरी, पोडाले देखुनी शिसवरी. तो आपण पे घालून श्री हरी मग काढले माते. एक तो वाचुने काही, विश्वदुजयाचे भाषण आहे. की आमचे कर्म पाहिजे जे आम्ही अति म्हणू. मी जगी एक अर्जुन, ऐसा दे हे बाह्याभिमान. आणि कौरव ते स्वजन आपले म्हणे, या हे वरी आतिमे मारेन. म्हणे तिने पापे केरे गेन. ऐसा देखत होत दुःस्वप्न तोचे वेळा प्रभू. देवा गंधर्व नगरीचे वस्ते, सोडून निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाचे अर्थे रोहिणी पित. जे किरडे तरी कापडाचे, तरी लहरी येत होती साचे. ऐसे वाया मरतया जेवाचे श्रेय तुवा घेतले. आपले प्रतिबिंब नेणता, सिंहा खुवा घालेले देखून आता. ऐसा दर्जे ते अनंता परी राखिले माते. रे माझा तरी तुरेवरी, हे तनिषे होता उदारे. जे आताचे सातय सागरे एकत्र मेजे. हे जगचे आगवे बुडावे, परी आकाशे तुटूने पडावे. परी झुंजणे न घडावे गोत्रे जैसे मज. ऐसे अहंकाराच्या वाडी, मी आग्रह जळी दिली होती बुडी.
सांगाची तू झळा एरवे काढे कवन माते नाथले आपण पीक मानेले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखले तुम्ही मागा जत काढले जोहरी तैते देहासीज भय अवदारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकड दुराग्र हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुधरे खाके मग मोहर न बघा बक्षेरे गुणी ठेला तिथे तुझेने गोसाबीपणे एक वेळा बुद्धीच्या ठायाईने हे दुसरे वरा होणे पडले तुझं ऐसे अपार तुझे केले एके वाचा काय बोले परे पाचे पालो मोकलिले मज प्रती ते काही ना बचेची माया भले यश फावले देवराया ते साध्यंत माया निरसली माझी आजी आनंद सरोवराची कमळे तैसे हे जे तुझे डोळे आपल्या प्रसादाची रावळे जाय लागे करते हा होत याही आणि मोहाची भेटी हे कायसे पापळी गोटे किवता मृगजाचे वृष्टी वडवा नळेसे आणि मी तव दातारा हे कृपेचे अरगुणे गावारा येता हे चारा ब्रह्मरसाचा तिने माझा जे मोह जाये हे तर भीष्म काय काय आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शोतले हाती भवाप्य हे भूतानाम श्रुतो विस्तर शोमया त्वक्त कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाभ्यम पै कमले हात डोळसा सूर्यकोटी तेजसा मी तुझपासून महिषा परिसले आधी हे भूते जया परी होते आत्वा लय हण जैसने जाते ते मज पोडा प्रकृती विवंचले देवे आणि प्रकृती के रोगाना दिदला परिपुरुषाचे ठाव दाविला जयाचा महिमा पांघरून आला धडोता वेद जी शब्द रहस्य वाडे जिये का धर्म ऐसी रत्ना ते बी ते तेचे प्रभेचे पायी ओळगे म्हणून ऐसी आघात महात्म्य जे सकळ मार्ग एकगम्य ते स्वात्मानुभव रम्य ते या परिदाविले जैसा केरो फिटले आबाळी तिटेर गे सूर्यमंडळी का हाते सारोणे बाबुळी जळ देखी जे नातरे उकळून या सापाचे बेडे जैसे चंदना खेव देणे गळे आत्वा व्यवसे पळे मग चढे निदान हाता तैसे प्रगोते आड होते ते देवचे सरवणे परवते मग परतत्व माझे मते शेजार केले म्हणून हे विषयचा मज जेव्हा म्हणून विषयचा मज देवा भरोसा केर झाला जीवा परी अनेक एक हे वावपणाला असे तो भिडा जरी म्हणून राहो तरी अनगवना पुसो जावो काय तुझं वाचून ठावो जाणता हो आम्ही जळचरा जळाचा बार धरे बाळक असताना पाणी उपरोध करे तरी तिया जिन्या श्री हरी अनुपायासे म्हणून भिड साकडे ना धरावे जीव आवडे ते हे तुझं बुडा बोडावे तर आहे म्हणतिले देवे चाड सांगे एवमे तद्यता तत्व महात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूप महेश्वरम पुरुषोत्तम मग बोलिला तो किरटी म्हणे तुम्ही केली जे गोटी त्या प्रतितेचने दिटे निवाले माझी आता जयाचने संकल्पे हे लोक परंपरा होय हरपे जया ठाय ते आपण पे मी ऐसे म्हणते ते मुदल रूप तुझे जितुनी द्विभुज हने चतुर्भुजे सूर्यकार्याचने व्याजे घेऊ घेऊ ऐसे पैशनाचे अवगुणया का मत्स्य कुर्मया मिरवनिया खेळ सरल्यात गुणया साठवसे जेत उपनिषद जे गाते योगी हृदय रुगणे पाहते तया ते सनकादे काहते पोटाळून या ऐसे आगाध जे तुझे विश्वरूपकाने ऐके जे ते देखाव्या चित्त माझे वता वेळ देवा देवे फडून या साकड लोभे पुसले जरी चाड तरी हेचे काड अर्थ जी मज तुझे विश्वरूप आगवे माझ्या दिटीसी गोच होवावे ऐसे थोराश जीवे बांधून आहे मनसे तच्चक्यम मया द्रष्टुमिते प्रभो योगेश्वर तो मे त्वं दर्शयात्मानमभ्यं पर्यानेके तशारंगी तुझ्या विश्वरूपा ते देखावया लागे योग्यता माझी अंगी असे के नाही हे आपले आपण मेनेने ते का निसे जरी देव म्हणे तर योग्या काय जाणे निदान रोगाचे आणि जी आरतीचे पडे भरे आरती आपली ठाके पै विसरे जैसा ता निलामरे न पुरे समुद्रामज ऐसा चढपणाच्या बोली न सांभाळवे समस्या पली याला योग्यता जीवे मावले बाळकाचे जाणे तया परी श्री जनार्दना विचारू जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शन उपक्रम केजो तैसे ते कृपा करा इरवे नव्हे मने हे अवतारा वाया पंचमाला पे बधिरा सुख के होती देणे इरवी एक बापलियाचे दृश्य मेघ जगा पुरते काय न वर्षे परी झालाय वृष्टी उभके जरी खडके होय चक्र चंद्रामृता फावले हिर अनवावणे काय वारिले परी डोळ्या विन पाहले वाया जाय
म्हणून विश्वरूप तो सहसा दाविसे की राहा बरवसा काजे कडाळणे घेऊन सा माझे नित्य नवा तो की तुझे अवधारे जाणो स्वतंत्र देताना मनसे पात्र पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे दिदले मोक्ष दुरारध्य केर होये परी तुही आराधी तुझे पाये म्हणून धाडेसे तेत जाये पाये कजैसा तो सनकादिकाचे नेमाने साईज सर्वसिला पुतने जे विषाचे निस्तन पाने मानवारे हागा राजसुयागाच्या सभासदी देखता त्रिभुवनाचे मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दे निस्ते जलासी ऐसे अपराध्या शुशोपाळा आपण पेठाव देतला गोपाळ आणि उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुपदी चाड तो म्हणा आला याचे लागे तो बैसावे पितयाचे वसांगी केतचंद्र सूर्याधिक परीक्ष जगे श्लाघ्य केला ऐसा वनवास्या सकळा देता एकचे तो दसाळा पुरताळवेता जमेळ आपण पेदेसी जिने उरी हांतलासी पांपारा तयाचे चरणवासी दातारा अजून वैर्याचे कलेवरा विसंबसेना ऐसा अपकार्यात जो उपकार तो अपात्री परी उदार ते दान म्हणून दारवंटे कर झालासे बळीचा तू ते आराधीना एके होते पुसा बोलवित कौतुकी तिया वैकुंठित वागणे के सुरवाड केला ऐसा पाहुणे वाया नेमिषे आपण देव लागसे वा निवसे तो धोका रिसे मजलागे करिसी हागा दुबतयाचिने पवाडे जे जगीचे पेडे साकडे ते कामधेनूचे पाडे काय भुकेले टाते म्हणून मेयाजे मेवले काय ते देवना दाखविते किरण आहे प्रे देखावे लागे दे पात्र दामज तुझे विश्वरूपा कळे ऐसे जरी जानसे माझे डोळे तरी आरतीचे डोळे परवे देवा ऐसे ठाई ठावी विनंती जव करू सरला सुभद्रापती तो तया षडगण चक्रवर्ती साहवेचे ना तो कृपा पयुष सजळ आणि युरुजव आला वर्षा काळ नाना श्री कृष्ण कोकी अर्जुन वसंत नातरे चंद्रबिंब वाटोळी देकुनी शेर सागळो चंबरे तैसे दुनेवरे प्रेम भय उल्हासित झाला मग ते प्रसन्नतेचे आटोपे काजुनी मंतुले सकृपे पार्था देख दे कामपे स्वरूपे माझी एकच विश्वरूप पहावे ऐसा मूर्त केला पांडवी की विश्वरूपमय आगवे करुणे घातले बाप उदार देवा परमित याचक स्वेच्छा सुदित असे सहस्रवरी देत सर्व स्वापुले अहो शेषाच्या डोळे चोरिले वेद जया लागे झकविले लक्ष्मी हे राहविले जिवारजे ते आता प्रकटणे अनेकदा करते विश्वरूप दर्शनाचा दांदा बाप भाग्या गादा पार्थाचे हा जो जागता स्वप्नावस्था जाये तो जेवे स्वप्नेचे आगवे होय ते आनंद ब्रह्मकटा आहे आपणची झाला ती सहसा मुद्रा सोडिली आणि सदृश्य जाऊन एक फेडिली किंबहुना उघडली योगवृद्धी प्रिय आहे देखील के नाही ऐसे सिंचन करे काय एक सरा म्हणत से पाये स्नेहातुर श्री भगवान वाच पश्चिमे पार्थरूपाने शतशोत सहस्रश नाना विधाने दिव्याने नाना वर्णकृतीने च अर्जुन तव एकदा वा मनितले आणि तेचे दावतरे काय दाविले आता देखी आगवे भरले माझ्या चिरूपे एके कृषी एके स्तुळे एके रस्वे के विशाळे पृथ्वीतरी सरळ या प्रांते के एके अनावरे प्रांजळे सव्यापारी एके निश्चळे एके उदासीन स्नेहाय तीव्र एके गुरुनीते सावधे असलगी एके आगादे एक उदार्याते बद्धे क्रुद्धे एके शांते सन्मध्ये शब्दे एक सानंदे गरजते निशब्दे सौम्य एके सविलाशे वृक्ते उन्निदित्रे एक निद्रिते प्रसन्ने एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्र्याते मित्रे भयानके एके विचित्रे लयस्ते एके जनलीला विलासे एके पालनशील लालसे एके संवार एके सावेसे साक्षीभूत एके एवं नानाविध परिभवसे आणि दिव्य तेज प्रकाशे दिवेचे काय कयैसे वर्ण हेनो हे एके तातले साडे पंधरे तैसे कपिल वर्णे अपारे एके सर्वांगे जैसे सुंदर डवरले नभ एके सावयाची चुळकी जैसे ब्रह्मकटा खचिले मानिके एके अरुणोदया सारिके कुंकुमवर्णे एके शुद्ध स्फटिका सुजळे एके इंद्रनीळ सुनिळे एके अंजनवर्णे सकळे रक्तवर्णे एके लसद कांचन समपिवळी एके सजल दशामळी एके चापे गौरी केवळी हरती एके तप्त ताम्र तांबडी एके श्वेतचंद्र चौकडे ऐसे नाना वर्णे रूपडी देखे माझे हे जैसे कानन वर्ण तैसे
तैसे आकृती अनारिसे पण लाजा कंदर्प रेगाला शरण तैसे सुंदर एके अति लावण्य साकारे एके स्निग्ध मनोहरे शृंगार याचे भांडारे उघडले जैसे एक पिनावय मांसळे एके सुक्षाते विक्राये एके दीर्घकंठी विताये विकट एके एवं नाना विधी विकृती या पारणाय सुभद्रापती यांच्या एक कांग प्रति देख पाचगा पश्चादित्यान वसन रुद्रा नशिनो मरुतस्तदा पहुण्य दृष्ट पूर्वाने पश्चाश्चर्याने भारत जे तोन्मनील होता हे दिटे ते तपसरे ते आदित्यच्या सृष्टी पुढते निमेले न दिटे देता हाती वज्ञेच्या बापे सवे होत ज्वाळमळ आगवे जे पावका दे पावे समूह वसूचा आणि भ्रुलताचे शेवट कोप मिळ पाहते कवट तिथ रुद्रगणाचे संगाटा उतरत देखी पै सौम्यतेचा ओलावा मितीने शुनो दिवा श्रुती होती पांडवाने कमायू या परीकेकाची लिळे जन्मती सुरसिद्धांचे कुळे ऐसे अपाराने विषाय रूपये पाही जयाते सांगा वेद वडे पाहावया कायच्या शे थोकडे दाताई परिणा सापडे ठाव जयाचा जया ते वेदित्रे कधी नायके ते प्रत्यक्ष दे कानेके भोगी ऐश्वर्याचे कौतिके महासिद्धी इहैकस्तम जगत्कृत्स्नम पश्चादि सचराचरम मम देहे गुडाकेश यज्ञ द्रष्टुमिच्छसि या मूर्तीच्या किरटी रोमबळ देखपा सृष्टी सर्वतरोतळवटी तृणांकुर जैसे वातयानाचे प्रभाषे उडत परमाणु दिसती जैसे प्रमत ब्रह्मकटा तैसे अवयव संधी एकेकाचे प्रांत दिशे विश्वदेके विस्तारेसे आणि विश्वा हे पर्वते मानसी जरी देखावे वरते तरी ही विषयाचे काही हे तर सर्वता साकड नाही सुखे आवडे ते माझ्या देह देखसे तो ऐसे विश्वमूर्ती तेने बोलले कारुण्य पूर्णे तो देखत आहे की नाही न मने निवांत चेरू येत का पहा अवगला म्हणून श्रीकृष्ण जो पाहिला तो अर्थीचले नेलेला तैसेचे आहे न तुमाम शक्यसे द्रष्टो मने नैव चक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्यमे योगमेश्वरम मग मने उत्कंठे होट न पडे अजूनही सुखाची सोय न सापडे परिधावले ते पुढे नाकळेचे हे बोलवणे देव हसिले हसुन्या देखण्या म्हणितले आम्ही विश्वरूप परिधावले परी देखसीच नातू या बोलाईर विचक्षणे म्हणतले हाजे कवनासे तेवणे तुम्ही बका करव चांदणे चरू पहामा हा होटोने आरिसा आंधळ्या धावू बैसा पहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणे वा करा मकरंद कणाचा चारा चाणता घालवणे दरदुरा वाया धाडा शरंगदरा कोपकवना जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीचे भागा पिटेले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुधले मी कैसे ने देखे परे हे तुमचे उनी न बोलावे मीचे साहित्यची बरबे येता ते म्हणतले देवे मानो बापा साच विश्वरूप जरी आम्ही दाबावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत प्रेम भावे दसाळ गेलो काय झाले न वाता भुई पिरीजे तरी तो विली विली जाईजे परे आता माझे निजरूप देखीजे ते दृष्टी देव तुझं मग त्या दृष्टी पांडवा आमचा ऐश्वर योगा गवा देखून अनुभवा माझेवढा करी ऐसे देणे वेदांत वेद्ये सकळ लोकैकाद्ये बोलले आराध्य जगाचे नि संजय उवाच एव मुक्त्वा तो राजन महायोगेश्वरो हरी दर्शयामास भारताय परमं रूपमैश्वरं पै कौरकुळ चक्रवर्ती मधाचे विस्मय पुढते जे श्रेयोनेद्रे जगते सदैवसे कमनी नात्री कुणेचे वानावया लागे श्रुत वाचून दवपा जगे ना सेवक पण तरी अंगी शेषाचे आयते हा हो जयाचने सोसे सिन ताटे पाय योग्या जैसे अनुसरले गरुडा ऐसे ते कवने आहे परित्य आगवेचे एककडे ठेले सापे कृष्ण सुका एकंदर झाले जे दिवसेवने जन्मले पांडव हे परे पाचा आता अर्जुना श्रीकृष्ण साप्याचे झाला दिना कामक गाजय सांगना पैता की जे पडविले पाखरू ऐसे न बोले या पडिकडा मृग तैसा न चले कैसे देवे तसुर वाढले ते जाणो नये आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचे डोळे कैसे वाचे चहानलोळे पाळीत असे हा कोपे के निवांत साहे हा ऋषी तरी बुजावित जाये नवल पिसे लागल्या हे पार्थाचे देवा हिरवी विषय जनुने जन्मले जे शुकाधिक दातुले
ते विषयाचे वनिता झाले भाटयाचे हा योग्याचे समाधी धन के होणे ठेला पार्थाधीन या लागे विस्मय माझे मन करतसे राया देवीचे संजय मने कायसा विस्मयेत कौरवेशा श्रीकृष्ण स्वीकार जेता यायसा भाग्योदय होय म्हणून तो देवाचा राहो मने पार्था ते तुझ्या दिव्य दृष्टी देव जया विश्वरूपाचा ठाव देखसे तू ऐसे श्रीमुखोने अक्षरे निगते ना जाव एकसरे तव अविद्येचे अंधारे जाऊचे लागे ते अक्षर नव्हते दे का ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुन लागे चितकळे का उजेल्या श्रीकृष्णे मग दिव्य चक्षु प्रकाश झाला तया ज्ञान दृष्टी पाटा फुटला या परी दाविता झाला ऐश्वर्य आपले अवतार जे सकळ ते जे समुद्रीचे कल्लोळ विश्व हे मृगजाच्या रश्मीस्तव दिसे जे अनादि भूमिके नेटे चराचर चित्र उमटे आपण बेसरी वैकुंठे दाविले ती मागा बाळपणीनी श्रीपती जे एक वेळ खादली होती माती ते कोपने हाती शुदा धरिला मग झेने भेने जैसे मुखी जाडा देवयाचे मिसे चौदाही भावन सावकाशी दाविले ती नातरी मधुबनी ध्रुवासे केले जैसे कपोल शंख शिवतले आणि वेदांच्या मती ठेले ते लागला बोलो तैसानो ग्रह पैराया श्री हरी केला धनंजया आता कौनीकडे हे माया ऐसे भाषणी नीचतो एकसरी ऐश्वर्य तेज पाहाले तया चमत्काराचे कर्णव झाले चित्त समाजे बुडून ठेवले विस्मयाचे हा दैसा ब्रह्म पूर्णोदकी पोहे मार्कंडे एकाकी तैसा विश्वरूप कौतिके पार्थ लोळे म्हणे केवढे गगन येत होते ते कौन पाणीले केवते ते चराचरमा भूते काय झाले दिशाचे ठावय हरपले अधुर्त काय नेनो झाले चैल्या स्वप्न तैसे गेले लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारंगापन जैसे लोपे तैसे गेले विश्वरूपे प्रपंच रचना तेव्हा मनासी मन मनस्फुरे उद्या आपण पेन सावरे इंद्रियाचे रश्मी माघारे हृदयावरी भरले तिथं ताटस्थ पडिले ठकासी टक लागले जैसे मौनास्त्र घातले विचार जाता तैसा विस्मित पाहू कोडे तो पडा होते चतुर्भुज रूपडे त्याचे नाना रूपेच हुकडे मांडून ठेले जैसा वर्षा काळीचे मागोडे कामापळीच तेज वाडे तैसे आपणा विन कौनेकडे निधी चोरू मी हुआ समाधान प्रथम स्वरूप समाधान पाहुणे ठेला अर्जुन सभेचे उघडले लोचन तर विश्वरूप देखे येचे दुहे डोळा पहावे विश्वरूप सकळा तो श्रीकृष्ण सवळा परविला ऐसा अनेक वक्त्रनयन मनेकाद्भूत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम मग ते तसैंग देखे वदने तैसे रमनायकाचे राजभुवने नाना प्रगटले निधाने लावणे श्रीची आनंदाची वने सासी नली जैसे सौंदर्याने व जोडली तैसे म्हणून हरी देखील हरीची वक्तृतेने तया ही माझी एकैके सावियाचे भयानके का रात्रीचे कटके उठावली जैसी की मृत्यूशी चिमुके झाली होकाजे भयाची दुर्गे पन्नासिली की महाकुंडे उघडले प्रयणायाचे तैसे अद्भुत भयासरे ते तवदने देखील बिरे अनेक साधारण साळंकारे सौम्य भोवते पै ज्ञान दृष्टीचे अवलोके परे वदनाचा शेवट नाटके मग लोचन तो कौतके लागला पाहो तो नाना वर्णे कमळवने विकासले तैसे अर्जुने नेत्र देखील पालिंगने आदित्याचे तेतेचे कृष्ण मेघाचे अदाटे माझे कल्पांत विजयोचे आफुटे तैस्या वन्नी पेंगळा दिटे भ्रू भगांतळी हे कैक ऐश्वर्य पाहता ते एकीचे रूपे पंडसुता दर्शनाचे अनेकता प्रतिफळली मग मने चरण ते कौनेकडे केवते मुकडके दुर्दंडे ऐसा वाढवेता कोडे चाड देखावयाचे तेत भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनक पाण्याच्या भाता वायखंडे हाती नातरी चतुराननाचे आवाचे काय हाती लटके अक्षराचे साचे पुणे साध्यंतपणा पराचे देखील तेने दयाचे सोय वेदान कळे तया ते सकळ एकचे वेळी अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगते झाले शरुणनी मुकटवरी देखत विश्वरूपाचे तोरे जे नाना रत्य अलंकारे मिरवताचे परब्रह्मा आपलिनी अंगे लेवया आपणाचे झाले अनेगे ते लिहिणे मी सांगे कायसे सारखे जे प्रभेच्या झाळा उजाव चंद्रदित्य मंडळा जे महातेजाच्या जिव्हा जेने विश्व प्रगटे ते दिव्य तेज शृंगार कोणाच्या मतीसे होय गोचर तेव्हा आपण चिलेले से वीर देखत असे मग तेथीचे ज्ञानाच्या डोळा पाहता करपल्लव जो सरळा तो तोडित कल्पांतेच्या
ज्वाळ तैशी शस्त्र जळकत देखे. आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार आपण जीव आपण शरीर ऐसे चराचर कोंदले देवे. तयाच्या किरणाचे निखरेपणे नक्षत्राचे होतफुटाने तेजे खिरडेला वन्य मने समुद्री रिगो. मग काळकोट कल्लवळी कवयले नाना महाविजेचे दांगो मटले. तैसे अपारा कर देखिले उद्यता युधी दिव्य माल्यांबरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयन देव मनंतम विशतो मुखम. के भेने तुतने काढले दिटे मग कंठमुकट पाहतसे किरेटे. तव सरतृचे सृष्टी जयापासून का झाली जे महासिद्धेचे मूळ पिटे. शिनली कमळा जे तव वाटे तैसे कुसम्याती चुकटे तुरुंबेली देखिले. मुकुटावरी सबक ठाई ठाई पूजा वंदानेक कंठी रुळता त्या लौकिक माळा दंड. स्वर्गीय सूर्य तेज वेढिले जैसे पंधरीने मिरुते मडिले तैसे नितांबावरे गाडले पितांबर जळके. श्री महादेव कापरी उठेला का कैलासे पारदे जवरेला नाना श्रोधके पांघरविला श्रा नव जैसा. जैसे चंद्रमायाचे घडी उपलवली गगना करवी बुंती घेबविले तैसे चंदन पिंजरे देखले सर्वांगी तेने. जेने स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निधाग मोडे जयाचिने स्वरूपे जीवित जोडे वेदवती. जयाची निर्ले पानुले पक्करे जानगे सर्वांगे दरे तया सुगंधाची तोरे कवनवानी. ऐसे एक एक शृंगार शोभा पाहता अर्जुना जातशी एक शोभा. देवीचे देव बैसला खिओ बाकी सन्मुख हे नव्हे बाहेर दुटे उडवणे पाहे. तो आघवे मूर्तिमय आहे मग आता न पाहे म्हणून उगार आहे तरी आता हे तैसेचे. अनावरी मुखे सामोरा देखे तया भिना पाठी मोरा जव ठाके तो तया इकडे श्रीमुखे कर चरण ऐसेचे. अहो पाहता कीर्ती भासे हेत नवलाव काय असे परी न पाहताय दिसे चो जाई का. कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तया ऐसेकड श्री नारायणे व्यापुने घेतले. म्हणून ऐश्वर्याचे पुरी एके पडीला ठाये ठाव तडी ठाके तव चमत्काराचे अनेके मारनवे पडे. ऐसे अर्जुना साधारणे आपल्या दर्शनाचे विंदाने कळूने घेतला ते अनंत रूपे. तर विश्वतमुख स्वभावे आणि तेचे दावे लागे पांडवे प्रार्थला तागवे होणे ठेला. आणि दीपे सूर्य प्रगटे अथवा निमटल्या देखवाचे खुंटे तैसे देटे न विजय वैकुंठे तिथले आहे. म्हणून करटेसे दोहे परे ते देखावाचे पडत अवधारे. हे संजय हस्तनापूर हे सांगत से राया म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना वर्णे भरे विश्वतोमुख. दिव्य सूर्य सहस्रस्य विद्युगपदुत्थिता यदि भासदृश्ये सास्यात भासस्तस्य महात्मनः. त्यंगप्रभेचा देवा नवल काय सायसा सांगावा कल्पांते कांती मिळावा. द्वादश दित्यांचा होय तैसे दे दिव्य सहस्रवरी तरी का उदयजते कचे अवसरी तरी त्या तेजाचे थोरे उपमो नये. आघव्यांचा विजूंचा मेळावा की जे आणि प्रयत्नाची सर्व सामग्री आणि जे तेवीचे दशके मेळवी जे महातेजाचा तरी ती अंगप्रभेचे ने पाडे. हे तेज का होईल थोडे आणि तयासे केर चोकळे त्रिशुद्धी नव्हे. ऐसे महात्म्या श्रीहरीचे सहज पाकतसे सर्वांगणेचे निज ती मुनिकृपाचे मज दृश्य झाले. तत्रैकस्तम जगत्कृष्णम प्रभे भक्त मने कदा अपश्यत देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. आणि ते विश्वरूपिकेकडे हे जगा व्यापलीने पवाडे आकाश गंधर्व नगर भूतय पिपिलिका बांधे घर नाना मेरवर सपर परमाणु जैसे विश्व अग्विचित या परी त्या देव चक्रवर्तीच्या शरीरे अर्जुने ते अवसरे देखता झाला. ततस्स विस्मयाविष्टो रुष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिर्भाषत. तेक विश्वे कापन ऐसी आळमा होते जे तुझेपण ते आठवणे गेले अंतःकरणे विराले सहसा. आता आनंद चेर झाले पायरे गात्राचे बळ हरपुने गेले. आपादपा गुंतले पुलकांचले वार्षे प्रथम देशी उहल्या शैलांचे सर्वांग जायचे. क्रीडे कोमलांकुर तैसे रोमांच झाले. शिवतला चंद्र करी सोमकांत द्रावधरी तैस्या स्वेद कणिका शरीर दाटलिया माझे सापडले आली कुळी. जळावरी कमळ एका जेवी आंधोळी
ती आतुले सुकर्मीचे निबळे बाहेरी कापी कर्पूर कर्दळीचे गर्भपुटे उकलता कापराचे कोंदाटे पुलेका गळते देव थेंबुटे नेत्रुणी पडते उदयरेने सुधा करे दैसा भरलाचे समुद्र बळी तैसा वेळ वेळवर भरी वचन मिळतासे ऐसा सात्विके आटा भावा परस्परे वर्ततसे हेवा तीत ब्रह्मानंदाचे जीवा राणीव पावली तैशी तया सुखान भोपाटी केला द्वैता सांभाळ किरटी मग वसुसनी किरटी वास पाहिली ते तर बैसला होता जे आसवा तिचेकडे मस्तक हलवले देवा मग जोडून कर संपुटवर बोलतासे अर्जुन उवाच ततस्य विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत ते विश्वयकापन ऐसे आळमा होते जे तुझेपण ते आटून गेले अंतःकरण विराले सहसा आत आनंद चेर झाले बाहेर गात्राचे बळ हरपुने गेले पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेष संगान् प्रमाणमेषं कमलासनस्थं वृष्यंश सर्वानुरगांश दिव्यान् मने जय जया जय स्वामी नवल कृपा हे केले तुम्ही जे हे विश्वरूप के आम्ही प्राकृत देखो परे साच जे भले केले गोसाविया म्हणजे परतोष झाला साविया जे देखलासे तो या सृष्टीचा तो आश्रय तेव्हा मनराचने अंग लगे ठाई ठाई श्वापदाचने पांगे तैसे तुझ्या धियाने गे देखतसे भोवने अहो आकाशाचे खोळे दिसते गणाचे कुळे की महावृक्षा विसाये पक्षी जाताचे तया परी श्रीहरी तुझ्या विश्वात्मुखे शरीरी स्वर्ग देखतस्य अवधारी सुरगुणेसी प्रभ महाभूताचे पंचक हे तर देखता अनेक आणि भूतग्राम एकैक भूतसृष्टीचे जे सत्यलोक तुझ माझे आहे ते केला चित्रान नानो हे आणि एरीकडे जव पाये तव कैलासी दिसे श्री महादेव भवानीसी तुझ्या दिसतसी एके अंशी आणि तु ते गा ऋषिकेश तुझ माझे देखे पै कश्यपादी ऋषी कुळे या तुझ्या स्वरूपे सकाळे देखतसे पाताय पन्नगेसी के मोना त्रैलोक्यपती तुझे केकाचे अवयाचे विनती ये चतुर्दश भुवनी चित्राकृती अंकुरले जाणो आणि तेथी जे जे लोक ती चित्ररत्नाचे अनेक ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप या दिव्यचक्षुजने पैसे चहूकडे जवळ पाहतासे तो दोदंडिका जैसे आकाश कोंबैले तैसे एकचे निरंतर तेव्हा देखतासे तुझे कर करिता घिवेचे व्यापार एकचे काळी मग महाशून्याचे पैसा रे उघडील ब्रह्मकटाचे भांडारे तैसे देखतसे अपारे उदरी तुझी जी सहस शीर्षाचे दाखले कोटीवरी होतात एक वेळे ते परब्रह्माचे वदन पळे मोडून आला तैसे वक्ते जीवती देवती तुझे देखतसे विश्वमूर्ते आणि तयाचे परिनेत्र भंगते अनेक संग हे अस्व स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ हे विवेक्षा टेली सकळ मूर्तिमय देखतसे तुझविने एकादियाकडे परमाणु हेतले कोडे अवकाश पाहतसे परिण सापडे ऐसे व्यापले तुवा ये नाना परी अपरिमिते जी तुले साठवली होती महाभूते ती तुला हे पवाडतो अनंते कोंदला देखतसे ऐसा कवने ठाया उन्हे तू आलासी इथं बैसलास की उभा आसी आणि कवने मायेच्या पोटी होतासी तुझे ठाण केवढे तुझे रूपवय कैसे तुझ पडीकडील कायासे तो कायस्यावरी हास्य ऐसे पाहिले मी हा तो देखले जे आगवीचे रे आता तुझा ठाव तुझे तो कवनाचा नव्हेच्या ऐसेचे अनादि ऐता तू भाना बैठा दिजटा न खुजटा तुझ तळीवरे वैकंडा तुझ्या असे तू रूपे आपणाच्या ऐसा देवा तुझी तू बायसा पाठे पोट परेशा तुझे तू का किंबहुना आता तुझे तुझे आगवी अनंता हे पुढे पुढे पाहता देखले आम्ही हा पर्या तुझ्या रूपात चिवणी एका सैद एकद जे आधी मध्यांत तिन्ही नाही हिरवे घेवसल्या गवाठाई परी सोयन लाहेचे काही म्हणून त्रिशुद्धी नाही तिन्हीत एव आधी मध्यांतर हेता तर विश्वेश्वरा परमिता देखल जी तत्वता विश्वरूपा
तुझ महामूर्तीच्या अंगी उमटल्या पृथक मूर्ती अनेकी लेलासे वाणी परीच्या अंगी ऐसा आवडिता हसी नाना पृथक मूर्ती ते या द्रुमवल्ली तुझ्या स्वरूप महाचळी दिव्यलंकार फुले पळी सासे नेलिया होकाजी मोहदे देवा चालाशी तरंग मूर्ती हेवा केतयुक्त वृक्ष बरवा मूर्ती फळफळासी जे भूते भूत मांडले जैसे नक्षत्रगण गुडारले तैसे मूर्तमय भरले देखत से तुझे रूप जे केकाचे अंग प्रांती होय जाये त्रि जगते एवढी आहे तुझ्या अंगा मूर्ती का रोमा झालिया ऐसा पौड मांडून विश्वाचा तो कोण पैत कोणाचा हे पाहिले तो आमचा सारथी तुझी तू तरी मजा पाहता मुकुंदा तो ऐसाचे व्यापक सर्वदा मग भक्तानुग्रही तया मुग्ध रूपाती दर्शी कैसीच हुबुजाचे सावळे पाहते वैल्यवे ते मन डोळे हिमदे जे तरी आकळी दुहीची बाई ऐसी मूर्ती कोडे शिवाने कृपा करुणी होसेना विश्वरूपा की आमची देठी असेल पाजे सामान्य त्विधी कधी तरी आता देठीचा विटा गेला तेव्हा सहज दिव्य चक्षु केला पण यथारूपे देखवेला महिमा तुझा परी मुकर तोंडा मागलीकडे होतासे तुझी तू एवढे रूपे झालासे पुढे ओळखिले मी किरीटिनंग दिनांचक्रिनांच तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षां समान्ता दीप्ता नरार्कादित्यमप्रमेयं नोहि तुझे आश्री मुकड़े लीलासे श्रीहरी परी आताचे देजानी थोरी नवलकी बहुहे तेचे वरचल्याचे आहे ते चक्र परजते आते सावरतसे विश्वमूर्ती ते नमुडे खून हिरीकडे तेची नवे कदा आणि तळल्या धुनी भुजा न्यारायुधा वागुरे सावरले गोविंदा संसारलिया आणि तेनेचे वेगे सहसा माझ्या मनोरथ सारीजा झालासे विश्वरूपा विश्वेशा म्हणून जाणे परे कायसा बाहे चोज विस्मय करा बाहे पाडना हे मज चित्त होणे जातसे निर्भुज ऐश्वर्यने हे येताती काय येत नाही ऐसी विवरो नये काय नवला अंगप्रभेचे नवाये कैसी कोंदली संग येत अग्नेची देठी करपत सूर्य खद्योत तैसा अर्पत ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे होका जे महातेजाचे मारनवी बुडून गेली सृष्टी आगवी की गुंत विजयचा पालवी झाकले गगन नातरी संवार तेजाच्या ज्वाळा तुळणी माच बांधला अंतराळा आता दिव्य ज्ञानाच्या डोळा पहाविना उज अधिकाधिक बहुवस धडीता ही आते दाहस पडता दिव्य चक्षुषे त्रास निहाळिता होका जे महाप्रयचा भडाड होता काग्निरुद्धचा ठाई गुड तृते नयनाचा मड फुटला जैसा तैसे पसरलेने प्रकाशे सेंग पाचवणीच्या जवळाचे वळसे पडता ब्रह्मकटा कोळेसे होता ते ऐसा बोध तेजोराजे जन्म नवलम्या देखील असे हाय व्याप्ती अनेकांतिसे पारेजे तुझिया त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निदानं त्वमव्यय शाश्वत धर्मगुप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे अनादिमध्यान्तमनन्त वीर्य मनन्त बाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां नियुक्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तं देवा तु अक्षर आवटावे मात्रेसी पर श्रुतिदयाचे गरग विसिताती जे आकाराचे आयतन जे विश्वनिक्षेपैक निधान ते अव्यय तू गहन अविनाशी जी तू धर्माचा उलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा जाणे मी सुदिसावा पुरुष विश्वेश तो आदि मध्यांतर हित स्वसामर्थ्य तो अनंत विश्वभाव परिमित विश्वचरण तो पैचंद्र चंद्रांश डोळा दावितसे को प्रसादिल्या एका रसितमाच्या डोळा एका पाळीतसे कृपा दृष्टी एवं वेदा तू दे मे देखतसे निरुते पेटले प्रयाग्नेचे उजिदे तैसे वक्त्र हे तुझे वनमिने पेटिले पर्वत कवळणे ज्वाळाचे उभड उठत तैसे चाटीत दाडा दातात जीभ लोळी या वदनेचे उभा आणि जे सर्व कांतीच्या प्रभा विश्वतातल्या ते शोभा जात आहे त्यावा पृथिव्यो हृदमंतरं हि व्याप्तं तयेकेन दिशश सर्वा दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रन्थवेदं लोकत्रयं प्रवेदितं महात्मन् खाजी द्रुलकानी पाताळ पृथ्वी आणि अंतराळ आत्वा दिशा दिशा सामाकुळ दिशा चक्र याग्वेजे तुवा एके
प्रल्हादे कथा हे कौतुकी परी गगनाय सकट भयानके आपले विजय जेबी नातरे अद्भुत रसाच्या कल्लोळी झाली 14 भुवनासी कडेयाळी तैसा ऐश्वर्याची मग मी आकळी काय एक नाव रे व्याप्ते साधारण न सहावे रूपाचे उग्रपण सुखी दुरी गेले परी प्राण विपाय धरी जग देवा ऐसे देखुने तुते विनो कैसे आले भयाचरिते आता दुःख कल्लोळी धळंबते तिन्ही भुवने हिरी तुझा महात्म्याचे देखणे तरी भय दुःखासे का मिळवणे परी हे सुख नव्हेची जे नेगुणे ते जाणवता हे मज जो तुझे रूप नव्हे दिटे तो जगाशी संसारिक गोमटे आता देखील असे तरी विषय विटे उपजला त्रास ते विजय तुझं देखील यासाठी काय सहसा तुझं देव येल मिटे आणि नेदी तरी शोक संकटी राहो के बी म्हणून मागो सर्व तव संसार आडित येतसे अनिवार आणि पुढा तो अनावर न येसे घेवो ऐसा माजरल्या साकडा बापडा त्रैकसे होतसे वृढा ऐसा धुनी जे पुढा चोजवला मज जैसा रंबळला जगे तो समुद्री निवावया लागे तो कल्लोपणाच्या तरंगी आगळा बी तैस्या जगासे झाले तुझे देखुनी तैमत ठेले या माझे पैल भले सुरांचे मिळावे आम्ही हित्वाम सुरसंगा विशंती केचित भीता प्रांजलयो गृणंती स्वस्ते द्व्यक्त्वामर्षि सिद्ध संगास स्वंती त्वं श्री पुष्कलाभी हे तुझे अंगे केती जे चावणी सर्व कर्मांचे विजय मिळत तुझात निजे सद्भावेसी अनेक एक साव्याचे भयविरू सर्वे धरणी तुझे मोहरू तुझं प्रार्थितात करो जोडून या देवा विद्यार्णवे पडलो जे विषय बागुरे तुळलो सर्व संसाराच्या साकडलो तू ही बागे ऐसे आमचे सोडवणे तुझं वाचून की जे लकवणे तुझे शरणका सर्व प्राणी म्हणत देवा आणि महर्ष्यात्वा सिद्ध विद्याधर समविविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करते स्तवन रुद्रादित्या वसोयेच साध्या विश्वेश्वनो मरत श्वश्म भाष्य कंदर्व यक्षासुर सिद्ध संगात भिक्षांतितां विस्मितश्चैव सर्वे हे रुद्रादित्यांचे मिळावे वसन साध्य आगवे अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू हे जे अवधारा पितरहन गंधर्व पहिले यक्षरक्षण सर्व जे महेंद्रमुख देव का सिद्धाधिक हे आगवेचे आपले आलोके उत्कंठितावलोके हे महामूर्ती दैवके पाहता ते मग पाहत पाहत प्रत्यक्षणे विस्मित होईने अंधकरणे करते निजमुकट आणि प्रभोजे तुझ ते जे जे घोष कलरवे स्वर्ग गाजवी ते आगवे ठेवतील लाट करवे बरवे कर संपुट ती विनेद्रमाच्या आटवी सुरबाडिले सात्विकासे माधवी म्हणून कर संपुट पल्लवित होतासे फळ रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहो रूपादम बहुदारम बहुदंष्ट्राकरालम दृष्टालोका प्रविदिता सताम जे लोचना भाग्य उदयले मन सुखाचे स्वयाने पाहले जागा तुझे देखील विश्वरूपी हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देहे वचक पडे यांचे सन्मुखपण जोडे भलतयाची कडूने ऐसे एकचे परी विचित्रे भयानके वक्त्रे बहुलोचने शस्त्रे अनंत भुजा अनंत उरबाहो चरण बहुधर आणि नानावर्ण कैसे प्रतिवदने मातले पण आवेशाचे ओका महाकल्पांचे अंती तवकरणे म्हणजे होती ती होती प्रयाग्नीचे उजती अंभोकिले जैसे नातरे संवार तुपारीचे यंत्रे की प्रय भैरवाचे क्षेत्रे नाना युगांत शक्तीचे पात्रे भूतकीचा उडवली तैसे जे ते कडे तुझे भक्तीचे प्रचंडे न समती दरे माझे सिंहडे तैसे दशंदिस्ती रागीट तैसे का रात्रीचे न्याधारे उल्हास निघते संवार खेचरे तैसे वदने प्रय रुद्रे काढले दाटा हे असो काळी अवंतले रण का सर्व संहारे पातले मरण तैसे अति भिंगळवाने पण वदने तुझे हे बापडी लोकसृष्टी मोठी केच पाहिली दिटी आणि दुःख काळंदीच्या तिथे झाड होणे ठेवली तुझे हे महामृत्यूच्या सागरी आता हे त्रिलोक जीविताचे वरी शोक दुर्वातल हरी आंदोळतसे येतो कोपणे जरे वैकुंठे ऐसे हनुमंतले अवचटे जे तुझ लोकाचे काय वाटे तो ध्यान सुख हे भोगी तरी तुझे लोकाचे केर साधारण वायाड स्वतसे ओढण ती सहसा म्हणे क्राम माझेचे कापिती ज्या मज संवाद वासी पे ज्या मज भेने मृत्युलोपे तुम्ही येते आहाळ बाळे कापे ऐसे तुवा केले परी नवल बापा महामारी या नाम विश्वरूप जरी हे भ्यासरूपणे हरी भयासे आणि नवस्पृशम दीप्तमने एकवर्णम व्यत्ताननम दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हित्वं प्रवेदितांतरात्मा तृतीम न विंदामि शमंच विष्णू ठिले महाकाळेचे हटे तटे तैसे किती
एकमुखे रागिटे ये वाढवण्या दाकोटे आकाश केले गगनाचने वाडेपण नाकळे त्रिभुवनाच्या वार्याना वेटाळे हे अचने बापिया गेजळे कैसे धडाडे तासे तेवेचे एकासारखा एक नोहे येत वर्णवर्णाचा भेद आहे हो का जो प्रिय सावला ये वन्याचा तयाचे अंगी दीप्ती एवढे जे द्रळ राखोंडे हे तया हे तोंडे आणि तोंडे दात जाडा कैसा वार्या धनुर्वात चढला समुद्र के महापुरी पडेला विषाग्ने मारा पर्वतला बडवानळासी हळ अग्ने प्याले नवल मरण मारा पर्वतले तैसे संवार तेजा झाले बदने देखा परी कोणे माने विशाळ तैसा तुटले अंतराळ आकाशासे कावाड पडून ठेला नातरे काकी सुने वसंदरी झिराण्यक्षरे गला विवरी ते उघडील अटकेश्वरी जीवे पाताळ कुळर तैसा वक्तांचा विकास माझे जिव्हाच्या आगळच्या वेश विश्वनपुरी म्हणून घासन भरीचे तोंडे आणि पाताव्याच्या फुतकारी गरजवा लागते अंबरी तैसे पसरले बदनद्वारे माझे हे जिव्हा काढून पळे विजेचे झुंबाडे जैसे 50 गगनाचे होडे तैसे अवळावरी आकडे धगधगीत दाडाचे आणि लटपटाचे खोळे जैसे भयाते भिडविता ते रोळे हुकाजे मामृत्यूच्या विसाळे कडवासा राहिले ऐसे वाहुने भयाचे भोज येत काय नेपजोय पाहतोसे काज तिने नो परी मज मरण भयाले तेव्हा विश्वरूप पहावयाचे डोळे केले ते पावलं प्रतिफळे पापा देखलासे आता डोळे दिवावे तैसे निवाले अहो देव पार्थिव केर जाये याचे काकुळता कवनाये परे आता चैतन्य माझे उपाय वाचेल के नवाचे हिरवे भयास्तो अंग कापे नावे कागे तरी मन तापे आत्वाबुधे वासिपे अभिमान विसरीजे परे तुला हे वेगळा जो केवळ आनंद एका कळा तय अंतरात्मा निशा आली स्यारी पाप साक्षात्काराचा भेद कैसा देश धडी केला बोध हा गुरु शिष्य समान देवी पायनादी देवा तुझे दर्शने जे वैकल्य उपजले अंतकरणे तो सावरे लागे गवसनी धैर्यचे करतसे तो माझिने नामे धैर्य हरपिले की तया ही वरी विश्वरूप दर्शन झाले हे असो परिमजा तडवले उपदेशे या जीव विसवावयाच्या चाडा सैंग धावा धावी करतसे बापुडा परिसोय कवने कडान लवेत ऐसे विश्वरूपाच्या महामारी जीवेतो गेले आहे चराचरी जिन बोले तरे काय करे कैसे निराही संष्ट्रा कराला निचते मुकानी दृष्टेव काला नलसन्यबानी दिशो न जाने नलवेच शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास पयाखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे तैसे तुझे मुखी वितंडे पसरले देखो आसो दात दाडाचे दाटे न झाकवे माधुही ओटे सैंग प्रशास्त्राच्या दाट काठी लागल्या जैसा दैसे दक्षका विष भरले भोगाचे काळत्रिभूत संचरले की अग्नियास्त्री परिजले वज्राग्नी जैसे तुसे तुझे वक्त्रे प्रचंडे वरी आवेश बाहेर वसंडे आले मनरसाचे लोंडे आम्हावरी संवार समयेचा चंडानिळ आणि महाकल्पांत प्रयाण या दोही जे होय मिळते एक काय न जळे तैसे संवारिक तुझे मुखे देखुणी दीर्घकामा पारोगे आता बुरलो मी दिशान देखी आपण पिनेने मोडके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाच्या वर्षण पाडले आता जापाने आपले अस्ताव्यस्त ऐसे करसे म्हणून ऐसे करसे म्हणून जरी जाणे तरी ही गोष्ट सांगावी का मी म्हणे आता एक वेळ वाचविजे प्राणी या स्वरूप प्रलयापासने तरी तो गोसाई आमचा अनंता तरी सोय ओढण माझ्या जीविता साठवे पसारा मागोता महामारीचा ऐके सगळ्या देवाचे परदेवते तो अचेतनगा विश्व बसदे ते विसरला सेव परते संवर आदरिले पण वेगी प्रसन्न होय देवराया संवरे आपले माया काडे माते महाभयापासून या हात हायवरी पुढे पुढते तू ते जे भोवा का कुळते ऐसा मी विश्वमूर्ती भेडका झालो जे अमरावती आला धाडा ते मी एकलीने केले वेडा जो मी काळाचे आहे तोंडा वासे पुन्हा धरी परितया तुले नव्हे देवा येत मृत्यूसी करुणे चढावा तो आमचाची घोटभरा या सकळ विश्वेचे कैसा नव्हता प्रयाचा वेळ गोका तुचे मिळासे काळ बापुडा हात्री भुवन गोळ अल्पायू झाला आहा भाग्य परिता विघ्न उठले शांत करिता कटकटा विश्व गेले आता ते लागला शिखरासू ही नव्हे म्यावर उकडे सैंग पसरण्या तोंडे कवी तसेच होकळे सैन्य ये आम्ही चत्वाम धृतराष्ट्रस्य पुत्रास सर्वै सहवावरी पाल संगई भीष्मद्रोण सोत पुत्र सतासो सास्मदीर पियोद मुख्ये नव्हते कौरव कळीचे वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार हे गेले सहपरिवार याचे वदने आणि जे आचने सावाये आले देशेचे राये तया ते सांगावया जाऊन ऐसे सरकडितासी मदमुखाच्या संगाटा येता
येता असे घटघटा अरणी हन ताटा देतासे मिठी जंत्रावरचे मार पदातीचे मोगर मुखात भार हरपता ते मा कृतांतेच्या जावळी चेकते विश्वते गिळे ते कोटेवरी सगळे गिळता ते शस्त्रे चतुरंगा परिवरा सजोड्या रहवरा दातन लाविसी मा परमेश्वरा कैसा तुष्टलासी बरब हागा विस्मयसा कवन सत्यशौर्य निपुण तू हे आणि ब्राह्मण दोन ग्रासरासी कडकटा सहस्रकराचा कुमार येत गेला गेला कर्णवीर आणि आमचे आगव्या फेर फिटिले देखो कटकटा दातया कैसे झाले अनुग्रया म्या प्रार्थने जग बापुडे आणले मरण मागा थोड्या भोपपत्ती येणे सांगतले या विभूते तैसा नशेची मापुडते बैसलो पुसो भोग घेतो त्रिशुद्धीना चुके आणि बुद्धी होणारी सारखी टाके माझे कपाळे पिटावे ते लोके ते रोटेला काया पुरी अमृते हाता आले परी देव नसते जेवगले मग काळ कोट उठवले शेवटी जायचे परी ती एक बघे थोडे केली आपतिकारा माझे वडे आणि ती अवसरीचे ते साकडे निस्तरे विल शंभो आता जळता वरा के बेटाळे कोणाही विष भरले गगन मिळे मा काळेसे गे खेळ अंगवत असे ऐसे अर्जुन दोके शनीत शुचिता असे जेव्हा आता परीन देखो तो प्रस्तुत अभिप्राय देवाचा जिमे मारता हे कौरव मरते ऐसेने बेटाळले होते मोहे बहुते ते फेडवायला ज्ञानंत हे दाखविले निज अरे कोणी कोणा ते न मारी हे तर मीचो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रगळदासे परिवायाचे व्याकुळता तेन चोजवीचे पंडोसता मग हा कंपन होता वाढवितासी वक्त्राने ते तो रमाना विशंती दंष्ट्रा कराला ने भयानकानी दिशु केचिद लग्ना दशनांतरेषु संदृश्यंते चरणते नृत्यमांगे ते तो म्हणे पाहोये कबेळी साचे कवचेसे दोन्ही दये वज्ञे गेले का बाई गगने का जैसे का महाकल्पांच्या सेवटी चे कृतांत गोपला वय सृष्टी ते 21 आहे स्वर्गामिटी पाताळ सकड दे नातरी उदासीन दैवे संचकाचे वैभवे शेतीच देत सभावेले या जाती तैसे सासनेले सैन्य कवटे हे मुखे झाली प्रविष्टे पर एकही तोंडून न सुटे कैसे कर्मदे का अशोकाच्या अंगावरचे सगोने करून जायचे लोक वक्त्रा माझे तैसे वाया गेले परिशेषाई मुकुटेसी पडले दाटाचे सांडसी पीठ होत कैसे दिसत आजी ती रत्ने दातेच्या सवडी कुठे लागले जिभेच्या बुडी काय काय अंगरडी दंष्टाचे माकली होकाज विश्वरूप काळे ग्रासिले लोकांचे शरीर बये परी जीवदेहाचे साले आवश्यक राखिली तशी शरीरा माझे चौकडी ती उत्तमांगे होती पुढे म्हणून महाकाळाचे तोंडे परी उरली शके मग म्हणे हे काही जन्मले आन मोहरीचे नाही जगा पैसेचे वदन डोळे संचरत आहे मा हे आपी आपा किंवा सृष्टी लागली हाती वदनाच्या शेवटी आणि हा जेतीच्या तेत मिटे देत सेवगला ब्रह्मादिक समस्त उंच मुखा माझे धावत येर सामान्य हे भरत आईलेच वदने अनेके भूत जात ते उपजिले चेटाई ग्रासित पर याच्या मुखाने भ्रांत न सुटेचे काही यथा नदीनां भुवंभुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा त्वामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राणि विवे ज्वलन्ति तैसे महानदीचे ओघ वहिले ठाकताय समुद्राचे अंग तैसे आगवाचे कळून जगा प्रवेशतमुखी अवश्य प्रंते प्रणयगण करोनी अहोरात्राचे सोवानी वेगे वक्त्रमेने साधिजता हाती यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशन्ति लोका सुवाप्य वक्त्राणि समृद्ध वेगा जळत्या अग्रीच्या गवाका माझी घापती तरंगाच्या झाका तैसे समरो लोक देखा ये उदनी पडती परे जेतुली येत प्रविशले ते तातल्या रोहे पाणी पागिळले वही वटी पुसले नाम रूपतयाचे लेली हेसे ग्रसमान समंताल लोकां समग्रन वदने ज्वलत भी तेजो बुरा पोर्य जगत समग्रम वासस्तो गा प्रतिबंती विष्णू आणि येतुल्या ही आरोगण करिता भुके नाही उणे पण कैसा दीपना साधारण उदयला या जैसा जोर्या रुग्णे उठिला का भनगा दुकाळ पाहला तैसा जिभाचा ललाट देखला वाळे चाटिता तैसे हराचने नावे काही तोंडापासून उरलीची नाही कैसे समसमित नावाये भुकलेपणाची काय सागराचा घोट करावा की पर्वताचा घास करावा ब्रह्मकटा घालावा गव्हाची दाळी दिशा सगळीची गिळावी
घ्याव्या, चांदणे चाटून घ्यावया, ऐसे व्रतता ऐसाव्या लोलतवा तुझे, जैसा भोगी काम वाढे, का इंधने आगीचे आकाक चढे, तैसे खाता खाताचे थोंडे खाका ते ठेले, कैसे एकच केवढे पसरले, त्रिवन जिव्हाग्राही टेकले, जैसे का कवीट घातले वळवानळी, ऐसे अपार वदने, आता तुले कचे त्रिभुवने, का हरण मिळवताई नेमाने वाळविली सेंग, आगा हा लोक बापुडा, झाला जळावर पडा, तैसे वनवेच्या विडा सापडते मृगे, आता तैस्या विश्व झाले, तेव नवे कर्मे आले, का जग जरा पांगिले जाळे काळे, आता अंग प्रभेचे वाघोरे, कोणी कडून निघजेल चराचरे, हे भक्ती नव्हते जोरे वडवली जगा, आगे आपलीने दाहकपणे, पैसे पोईजते नेने, परी जया लागे तया प्राणी सुडिका नाही, नात्रे माझिने तिकटेपणे, कैसे नेवटे शास्त्र काय जाणे, का आपल्या माराने विष जायचे, तैसे तुझं काय, आपले उग्रेपणास याचे नाही, परी येलेकडील मुखे काय हो सरले जगाची, आगा आत्मा तो एक, सकळ विश्वव्यापक, तरी काम मांदक तैसा उडविलासी, त्रिम्या सांडिले जीवित्वाची चाड, आणि तू आईन धरावी भीड, म्हणे आहे ते उघड बोल पाजुगे, किती वाढवेस अग्ररूपा, आगींचे भगवंतपण आठवे बापा, नाही तरी कृपा मजपुरते पाही, अख्ख्या हिमे को भवानुग्र रूपो, नमस्तुते देववर प्रसिद्ध, विज्ञातुमिच्छामि भवंत माध्यम, नहि प्रजानामि तव प्रवृत्तिं, त्रैक वेळ वेद विद्या, जे त्रिभुवने काद्या, विनवनी विश्वमंद्या ऐके माझी, ऐसे बोलुने बिरे, चरण नमस्कारे श्री, मग म्हणे तरी सर्वेश्वरी अवतारी जो, मिया हुआ वया समाधान, जे पुसले विश्वरूप ध्यान, आणि एकच काय त्रिभुवन गिळताचे उठिलासी, तरी तो कोण काय येतुली, हे भासुरी मुखे का मिळवली, आघेव्याची करी परिजली शास्त्रे काय, जे जवतव रागीडपणे, वाढून गगनाने तुसे उणे, का डोळे करुणे भेंगुळवाने भेडसाविता हसी, हित कृतांतीचे देवा, कासे किजतसे हेवा, आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज, या बोला म्हणे अनंत, मी कोणे आसे पुसत, आणि कायस्या लागे असे वाळत उग्रतेचे, श्री भगवान वाच, कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो, लोकान् समाहर्तुमि अप्रवृत्त, ऋते पीत्वा न भविष्यन्ति सर्वे, एव स्थिता प्रत्यनिकुशोदा, त्रिमे काळगाये पुढे, लोक संवर लागे वाडे, सैंग पसरला ते तोंडे, आता ग्रासी नाही आगावे, येत अर्जुन म्हणे कटकटा, उभगलो मागेला संकटा, मुने आळविला तो खटा व्हायला, तेवीचे कटेन बोले आस तोटे, अर्जुन होईल हिंपोटे, म्हणून सभेचे म्हणे किरटे पर्याने गाजे, रे आताचे संवार वाहारे, तुम्हा पांडवाचे बाहेरे, तिथं जाता जाता धनुधरे संवरले प्राण, होता मरण मारी गेला, तो मागोता सावध झाला, मग लागला बोला चित्त देऊ, ऐसे मनीषता हे देवी, अर्जुना माझे तुम्ही हे जाणावे, यर जाणे मी आगवे सरलो ग्रासलो, प्रजानये प्रचंडी, जैसे घापिलोन्याचे उंडे, तैसे जगे माझे अतुंडे, तो देखील जे, तरी तया माझा रे काही, भरवसने उने नाही, हे वायचे सैन्य पाहिजे वलगिजता ती, ऐसे चतुरंगाच्या संपदा, करिता महाकाळीची स्पर्धा, वटिवेच्या मधा वळगले जे, हे जे मिळवून या मिळे, कोणते वीरवतेचे नेबळे, जया वरी एकच दळे वाखणे जताते, म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आन वाहुने मृत्यू ते मारू, आणि जगाचा भरू घोट या, पृथ्वी सगळीचे गिळू, आकाश वरच्यावरी जाळू, काय बाणवरी खेळू वार्या ते, बोल हाती रहुने तिकट, दिसते अग्नी बरस दाट, दासट मारकपणे काळकुट महुर म्हणत, तरी हे गंधर्व नगरेचे उमाळी, जान पुकळीचे पेंडवळे, हागा चित्रेचे पुते वीर हे देखे, हागा मृगाचा पुल आला, दळ नव्या कापड्याचा साप केला, या शृंगारून या खाला मांडल्या पै, मये वेते नियता पूर्वमेव, निमित्त मात्र भव सव्यचा चिन, यर चष्टवे ते जे बळ, ते मागाचे म्याग्रासले सकळ, आता कोल्हारीचे वेताळ तैसे निर्जय हाती, हलवती दुरी तुटली, तरी ते खांबावरील बाहुली, फलतेने लुटिले उडतुने पडते, तैसा सन्याच्या बघा, मोडतावे नलगे पैगा, कुणी उठी विठी वेगा शहाणा होई, तुवा गृहघराणाचे ने अवसरे, घातले म्हणून हसरे एकजरे, मग विराटाचे ने महाबिडे उत्तर्या सोडून नागविले, आता हे त्यावने निपटारे झाले, निवटी आहे तीरण पाडिले, घे यशरूप जिंतले एकलने अर्जुने, आणि करोडी यशाचे नव्हे, समग्र राज्य आले आहे, तो निमित्त मात्रचे होय सव्य तृणांच भीष्मांच जयाद्रतांच, कर्णं तथा ज्ञान पियोद वीरान, मया तंस्तं जहिमा वितिष्ठा,
युद्धस्वजेता शिरणे सपत्नान तृणाचा पाडन करी भीष्माचे भय न धरी कैसने कर्णावरी परजो हे न म्हणे कोण उपाय जे त्रदा की जे हे न चिंत चित्त तुझे अनेक याते जे नावाने गेनिर ती एक एक आगवे चित्र जैसे हाडे मानावे जैसे बोलून हात द्यावे पसोनिया यावरी पांडवा कैस युद्धाचा मिळावा हा बासगा आगवा ग्रासिले माया जेव्हा तू वादी कले हे माझ्या वदनी पडले तेव्हाचे याचे आयुष्य सरले आता रीती सोपे यावरी पांडवा कायसा युद्धाचा मिळावा हा अभासगा अगवैरग्रासिली माया म्हणून वहिले उठी मिया मारल्या तू निवटी नरगे शोक संकटे नाथलिया म्हणून वहिला उठी मिया मारल्या तू निवटी नरगे शोक संकटे नाथलिया आपणचे अडखळा की जे तो कौतुक जैसा मिंधुनी पडीजे तैसे देखगा तुझे निमित्त आहे बापाविरोधी जे झाले ते उपजताचे ओघे नेले आता राज्याशी संचले शतो भोगे सावयाचे होतच होते दायाद आणि बळी जगे दुर्मद ते बदले विषद सायसन लागता ऐसिया गोष्टी विश्वाच्या वाक्पटी लिहून घाली किरटे विजयी होई संजय उवाच एत श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवा कृष्णं सगत भीत भीत प्रम्नम्य ऐस्या किविची कथा तया पूर्ण मनोरथा संजय सांगे करुणाता ज्ञानदेव म्हणे मग सत्यलोकने गंगा जळ सुटल्या वाजते खळाळ तैसे वाचा विशाळ बोलती तया नातरे महावेगाची उमाळी घडघडी ते कवेळी का घुमघुमिला मंद्राचळे शराब्दी जैसा तैसे गंभीर महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलले आघादे अनंत रूपे ते अर्जुने मोठे के ऐकेले आणि सुगके भय दुनावले ते नेनोपरी कांपिनले सर्वांग तयाचे सकोलपणे वळले मोठ आणि तैसे जोडले कर संबोट आणि वेओवे ललाट चरणी ठेवी तेवेचे काही बोलो जाये तव गळा पुजिलाचे ठाये हे सुगके भय होय हे विचारा तुम्ही परी तेव्हा देवाचिने बोले अर्जुना ऐसे झाले म्या पदावरून देखले श्लोकाचे मग तैसाचे भेन भेन पुढते जवरुणे चरण मग म्हणे जे आपण ऐसे बोलिले ते अर्जुना उवाच स्थानी ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्ररुष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति सिद्ध संगा नातरे अर्जुना मी काळ आणि ग्रासी जतो माझा खेळ हा बोल तुझा किराड मानू आम्ही परी तुझी काळे आजी स्त्रीचे वेळे ग्रसेचे हे न मिळे विचारासी कैसे अंगेचे तारुण्य काढावे कैसे नव्हे ते वरदाख्यानावे म्हणून करू मनसी ते नव्हे बहुत करुणे हा जे चौपारी न भरता कोणाही वेळ श्री अनंता काय मध्यान्न सविता मावळता ये पै तुझा खंडित काळा या तिन्ही हाती वेळा या तिन्ही परी सबळ आपलाली समयी जे वेळ हो लागे उत्पत्ती तेवेळी स्थिती प्रळय हरपती आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रळय पाठी प्रळयाचे वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही नढळे अनादि ऐसे आजी भरे तव भोगे स्थिती वर्तजता ही जगे हे तर ग्रसिसे तो हे सलगे माझ्या जीवे तव संकेत देव बोले आगाया दुई सैन्याचे भरण पुरले ते प्रत्यक्ष तुझा दावले एर यथा काळ जाण हा संकेत जव अनंता वेळ लागला बोलता तो अर्जुन लोक मागोता देखला येता स्थित मग म्हणतसे देवा तू सूत्रे विश्वा लागवा जग आला मागवा पूर्वस्थिती बुडती परी पडल्या दुःख सागरी तो काढेसे काजिया परी ते कीर्ती तुझे श्रीहरी आठवितासे कीर्ती आठवितसे वेळोवेळा भोगितसे महासोकाचा सोहळा तेथ हर्षामृत कल्लोळावरी लोळता ये तेव्हा जियाले पणे जग दरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टतया भंगाधिकाधिक पैत्री भुण्याच्या राक्षसा महाभय तुळशी केशा म्हणून पळतात ते दाही दिशा पहिलीकडे येत सुरनर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते तुझे देखुनी हर्ष निर्भर नमस्कारित असते कस्माच तेन नमिरन महात्मन गरे असे ब्रह्मणोप्यादि कर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरम सदसत्तत्परं
यत येतगा कवना कारणा राक्षस हे नारायणा न लगतीची चरणा पळते झाले आणि हे काय तू ते पुसावी हे तुल्या मासे जाणावे तरी सूर्यदयी राहावे कैसने तमी जे तू स्वप्रकाशाचे आगर आणि झाला असे गोचर तू निशाचर गेर फेटला सहजी हे तुले दिवस आम्हा काही नेणीवीचे श्रीरामा आता देखतसे महिमा गंभीर तुझा जे तुने ना सृष्टीच्या बोली पसरती भूतग्रामाची बेली तया महद ब्रह्माती ब्याली दैविकेच्या देव निसीम सत्व सुदित देव निसीम गुण अनंत देव निसीम साम्य सतत नरेंद्र देवाचा जी तू त्रिजगत्रय ओलावा अक्षर तू सदाशिवा तुची सद सद देवाता यती तू तुमादि देव पुरुष पुराणस तुमस्य विश्वस्य परन्यदानम वेत्तासि वेद्यंच परंच धाम त्वया दत्तं विश्वमनंत रूप तो प्रकृती पुरुषाचे आधी जे महतत्वा तुझे अवधी स्वयं तो अनादि पुरातन तो सकळ विश्व जीवन जीवासी तुझे निदान भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याचे हाती जे श्रुतीच्या आलोचना स्वरूप सुख तुझ्या भिन्न त्रिभुवनेचे आयतन तू म्हणून जे परम तू ते म्हणे जे महाधाम कल्पांती महत् ब्रह्म तुझ माझी रेगी किंबहुना तुवा देवी विश्व विस्तारले हयागवे तरी अनंत रूपावानवे कवने तू ते वायुर्यमोग्निर्वरुण शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश नमो नमस्ते सुसहस्र कृत्व नमः भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादत पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वतेव सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोसि ततोऽसि सर्व जे काय कतो नवसे कवने ठाय नससे हे असो जैस्यासि तैस्या नमो वायुतो श्री अनंता यमतो नियमता प्रणिगण वसता अग्नितो तो वरुणतो सोम स्रष्टा तो ब्रह्म पितामहाचाही परमाद्य जनक तो अनेकै जे जे काही रूपी अत्यात्वा नाही तया नमो तुझ तैस्या हे श्री जगन्नाथा ऐसे सानुरागी चित्ते नमन केले पुंडसुते मग पुढते म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाटी ते साध्यंते न्याये श्री मूर्ती ते आणि पुढते म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाहत पाहत प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढते म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ऐसे रूपते अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते आश्चर्य स्फूर्ती अनंते तव तो नमस्ते नमस्ते म्हणून अनेक स्तुती नाटवे ये चराचरे जी भूते सर्वत्र देखे तयाते आणि पुरपना नमस्ते नमस्ते प्रभो ऐसे रूपे ते अद्भुते ऐश्वर्य स्फुरते अनंते तवत नमस्ते नमस्ते चे म्हणे अनेक स्तुती नाटवे आणि नवांत न सवे तेनो कैसा प्रेम भावे गाजोची लागे किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी की पुढते म्हणे श्री हरी तुझ्या सन्मुख नमो देवासी पाठी पोटाती के नाही येणे उपयोग आम्हा काही तरी तुझा पाठी मोरा ये नमो स्वामी उभा माझे पाठीसी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ आता वेगळाल्या अवयवा निनुरूप करो देवा म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका जे अनंत बाळ संभ्रमा तुझ नमामित विक्रमा सकळ कामे समा सर्व देशा आगव्या आकाशे जैसे अवकाशाचे उन्हे आकाशासे तो सर्वपण तैसे पातलासी सर्व किंबहुना केवळ सर्व हे तुची निखिळ परिश्रा नवे कल्लोळ पयाचे जैसे म्हणून तू देवा तू वेगळा नवसे सर्व हे आले मज सद्भाव आता तुची सर्व याच्या वासार्थमसत्कृतोसी सकेति मत्वा प्रसवं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सकेति अजानता महिमानंत वेदं मया प्रमादात् प्रणेन वापी पर्यायस्या तुते स्वामी आयसनिनो जे आम्ही म्हणून सोरे संबंध धर्मे राटुल तुझसी हा थोर वावर झाले अमृते संमार्जने म्या केले वारके घेऊन दिले काम धेनु ते प्रेसाचा खडवाचे केला की फोडून आंबे गांडोरा घातला कल्पतरू तोडणे केला कुपशेता चिंता चे कानी लागली परी नोळखीच म्हणून भिरले तैसे तुझे जवळ एक धाडली सांगातीपणे या आजेचे पाय पारोकडे कवन झुंज हे केवडे येत परब्रह्म तोकडे सारथे केलासे या कौरवाच्या घरा शिष्टाय धाडलासे दातारा ऐसा वनिजी सटे जगेश्वरा विकलासे आम्ही तो योग्याचे समाधी सुख कैसा जाणेचे नामी मूर्ख उपरोधजे सन्मुख तुझसे करू याच्या वासार्थमसत्कृतोसी विहार
परिसयासन भोजनेषु एकोत्तवाप्यच्युत तत्समक्षं तक्षामये त्वामहं प्रमेयं तुया विश्वाचे अनादि आदि पैसे जे सभासदी तिथे सूर्यकेच्या समंदिर रे बोलो पिपाय रावळा येवो तरी तुझे नागे मान पावो ना मानसी तरी जावर सुनी सलगी पायाला गुणी बुजावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे ऐसे करणे बहु केले आम्ही सुजनपणाच्या वाटा तुझ पुढे बैसो पराठा आपाड काय वैकुंठा परी चुकलो आम्ही देवीचे कोल काठी धरो आखाडा झुमी लंबी करो सारे खेळता तस्करो निकरे मांडो सांगो तो वरावरे मागो सर्वज्ञासे की बुद्धी सांगो देवीचे मन काय लागो तुझे आम्ही ऐसा अपराध आहे जे त्रिभुवना समाये की निनताचे पाये शिवतले तुझे देवे बोनायाच्या अवसरे लोभे की राठवण करे प्रेमाचा निसू गर्भावधारी जे फगुनीचे वैसे देवाच्या भोगायतने खेळता शंकेना म्हणे जे रेगोन्या शयने सरिसा पोडे कृष्णा म्हणून हा करीजे यादव पण धुते लेखे जे आपल्या अन घाली जे जाता तुझं म्हणजे एकासने वैसने का तुझा पूर्ण मानणे ही उलटीचे नेदाटपणे बहुत घडले म्हणून काय काय आता निविधी जेला अनंता मी राष्ट्राय समस्त अपराधासी याला पुढात्वा पाटी जे राटोले भोय ओकटी ते मायेच्या परिपोटे सामावे प्रभू जे कोणी एक वेळे सरिता येऊने खडोळे ते सामावे जती सिंधू जय अनुपाय नाही तैसे प्रत्येका प्रमादे देवी सेमज विरुद्धे बोरले ते मुकंदे उपसाय जोजे आणि देवीचे ने क्षमत्वे क्षमा आधार झाल्या हे पुतग्रामा म्हणून जे पुरुषोत्तमा निवते थोडे तरी आता प्रमेया मज शरणगता आपुल्या क्षमा की जय अपराधासी पिता असे लोकस्य चराचर त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गर्यान् नत्वत्समस्ते पेदिका कुतोन्यो लोकत्रयप्य प्रतिमा प्रभाव जे जाणतले म्यासाचे महिमानाता देवाचे देव होय चराचराचे जन्मस्थान हरिहरादे समस्ता देव तो परमदेवता वेद्यते पडवेता देवगुरु तो गंभीर तो श्रीनामा नाना भूतैक समा सकळ गुण्या प्रतिमा द्वितीया तुझसे नाही सरसे हे प्रतिपादनेचे कायसे तू धरणे आकाशे सामावले जग तया तुझे पाडे तुझे ऐसे बोलताचे लाजे जे हे दादिकीचे की जे गोष्टी केवी म्हणून त्रिभुवन तू एक तुझा सारखा नाही अनेक तुझा महिमा लौकिक जेवानो तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामामेशमिड्यं पितेव पुत्रस्य सख्येव सख्यो प्रिया प्रियाय रासदेव सोडुम ऐसे अर्जुने मनितले मग प्रति दंडवत घातले तिथ सात्विकाचे आले भरते तया मग बनतसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होतसे सद्गद काढे जे अपराध समुद्रोनी तुझे विश्वसुरदाते काय सोरे प्रणमानुचे पाये तुझे विश्वेश्वराच्या ठाई ऐश्वर्य केले तू वर्णनीय परी लोभे माते वर्णसे पासबे त्रिम्या वल्गेजे शोभे अधिकाधिक आता ऐसे अपराधा मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्ष रक्ष प्रमादापासूनिया हिची विनावया लागे कैसी योग्यता माझी अंगे पर अपत्य जैसे सलगे बापेसे बोले पुत्राचे अपराध तरी झाले आगाध तरी पिता साय निर्द्वंद तैसे साय जोजे सख्याचे उद्यत सखा साहे निमंत तैसे तो असमस्त साहे जोजे प्रियाच्या ठाई सन्मान प्रियना पाहे पा सर्वता दान ते उच्चिष्ट काढले आपण ते क्षमा की जोजे नात प्राणाचे सूर्य भेटे मग जीव भूतले जे संकटे ते निउदता न वाटे संकोच काही ओके ते अंगे जेवे आपण विदले जे मनोभावे त्या कांत मिंडियान राही हृदय जेवे तया परी जे पिया हे विनविले तुम ते गोसाविया अनेक काही एक मरावया कारणासी अदृष्ट्वा पूर्वं मृषितोऽस्मि दृष्ट्वा वयेन च प्रविदितं मनो मे तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास त्रिदेवीसी सलगी केली जे विश्वरूपाचारी घेतली ते मायबापे पुरवले स्नेहाळाचे ने सरतरोचे झाडे अंगणी लावावे कोडे देयावे कामधेनूचे पाडे खेळावया मिया नक्षत्र डाव पाडावा चंद्र चंडवा लागे अनावा हा छंद सिद्धीने लागवा माऊलिया तुवा जे अमृतिरेषा लागे सायास त्याचा पाऊस केला चारे मास पृथ्वी वाहुनेच्या सेचास चिंतामणी पेरिली ऐसा कृतकृत्य केलं स्वामी कौलाळा पाहिला तुम्ही दाविले जे हर ब्रह्मी नायक जे काने मा देखावायचे की होते गोटी जयाच्या उपनिषदा नाही भेटे ते जव्हाराचे गाठे मज लागे सोडली जे कल्पादी लागोने आजची घडी करुणे माझे जेतले होणे गेले जन्मे तया आगव्याचे आत घर डोळे घेऊन असे पाहत प्रिय देखले ऐकले माता तडेचे ना बुद्धीचे जाणणे हे काही नव्याचेच करणे हे साधे अंतकरणे होयचे ना तिथे
डोळे देखावे व्हावी ही गोष्टी कायस्या करावी किंबहुना ऐसे पूर्वे दृष्ण श्रुत ते विश्वरूपा फुले तुम्ही मज डोळा देखिले तरी माझे म्हणाले रुष्ट देवा परी आता ऐसे चाड जेवी ती दुसरी गोटे करावी जवळे के भोगावी अलिंग वयासी तेच रूप करो म्हणे जे तरी कोणी कमुकेसे चावळे जे आणि कवना केवदी जे तुझ लेख नाही म्हणून वाऱ्या सवे धावणे नटके गाना केवदीने जळकैली खेळणे समुद्र केवती या लागे जे देवा येतीच भय उपजत असे जेव्हा ने तुला लळा पाळवा जे पुरे आता पैचराचर विनोदे पाहिजे मग तेने सुखे घरी राहिजे तैसा चतुर्भुज रूप तुझे तैवसावा आम्ही योगा जात अभ्यासावे तेने याचे अनुभवा यावे शास्त्रात त्या लोडावे परी सिद्धांत तुहाची आम्ही यजन किस्ती सगळे परी ते फळावे येण्याचे फळे तीर्थे होते सगळे याचे लागे आणि काही जे जे तान पुण्य आम्ही की जे तैसा फळी फळ तुझे चतुर्भुज रूप ऐसे तेथेचे जेव्हा आवडी म्हणून तेच देखावया लवड सवडी वर्तत असे ते साकडी फेडी जे वेगी आगा जीवेचे जाणते या सकळ विश्व समिते या प्रसन्न होय पूजिते ज्या देवाची या देवा किरीटिनंग दिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो विश्वमूर्ते कैसे निलतला ते राबित आकाशाय रंग लाभित तेजा ओजदाबित इंद्रना जैसा परिमळ झाली अमर गजा कानंदाचे निघालिया पूजा ज्याचे जानवरी मकर ध्वजा जोडली बरव मस्तक मुकुटाती लिवविले की मुकुटा मुकुट मस्तक झाली शृंगारने निलादले अंगीची निजया इंद्रधनुष्याचे आडणी माझी मे गगन रंगणी तैसे आवरले शारंग पाणी वैजयंतीची आता कवनी ती उदार गदा असुर देत कैवल पदा कैश्य चक्रहान गोविंदा सौम्य मिरवे किंबहुना स्वामी ते देखत खंडित पामी म्हणून आता तुम्ही तैसे उभावी हे विश्वरूपाचे सोहळे भोगणी निवारे जे डोळे आता होता ते आदले कृष्णमूर्ती लागी ते साकार कृष्ण रूपडे वाचुने पाहून आवडे तेन देखता ते थोडे मान्यता ती हे आम्हा भोग मोक्षाचे आठाई श्रीमूर्ती वाचून आन नाही म्हणून तैसाचे साकार होई उपसंवरी आता श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परम दर्शितम् आत्मयोगात् तेजोमयं विश्वमनंत माध्यम यन्मी तुदन्येन दृष्टपूर्वं या अर्जुनाच्या बोला विश्वरूप विस्मया माझाला पण ऐसा नाही देखला दसा कोणी वस्तू पावला असी त्या लोभाचा दोष न घेसी मा भिनो काय नेन बोलसी एकडायचा आम्ही साव्याचे जे प्रसन्न होणे ते अंगाचे वरी मने देणे वाचुने जीवा सेवेचने कवनेसे गा ते हे तुझ्या चाडी आणि जीवाचे दळवाडी कामुने एवढे रचिले ध्यान ऐसे काय नेन तुझ्या आवडी झाली प्रसन्नता म्हणजे वेडी गोप्याचे गोडी उभवली जगा ते हे अपरंपर स्वरूप माझे परात्पर येथून ते अवतार कृष्णाधिक जे ज्ञान तेजाचे निखिळ विश्वात्म केवळ अनंत हे आढळ आद्य सगळा हे तुझ वाचून अर्जुना पूर्वी श्रुतदृष्ट नयाना हे जोगे नव्हे साधना म्हणून या न वेद यज्ञाधैर्न दानेर न च क्रियाभिर्न तोपोभिरुग्रहे एवं रूप शक्यं नृलोके द्रष्टुं दम्येन कुरु प्रवीर याची सोय पातली आणि वेद मौनीचे येतले यज्ञ केर मागोते आले स्वर्गोनिया साधके देखला यास म्हणून वाळेला योगाभ्यास आणि अध्ययने सौरस नाहीत सिगेचे सत्कर्मे धावनिले संभ्रमे ती बहुतेक श्रमे सत्यलोक ठाकेला तपी ऐश्वर्य देखले अनुभयाचे उग्रपण सांडिले एवं तपसाधना जे ठेले अपरांतरे ते हेतु अनायासे विश्वरूप देखले जैसे ये मनुष्य लोके तैसे न भावीचे कवना आजी ध्यान संपत्ती लागे तो एकच्या तिला जगी हे परमभाग्यांगे वरंचे नाही माते व्यतामाच विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमिद्रुंगमेदं विपेत विपरीत मना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य म्हणून विश्वरूप लागे श्लाघ येतीचे भय नेग नेग हे वाचून आणण्याचा गण म्हणे काही हागा समृद्ध अमृताचा भरेला आणि अवसात वरपडा झाला मग कोणी आती ओसंडीला बुडजेल म्हणून नातरे सोन्याचा डोंगर हे सणा नचेला थोर ऐसे म्हणून अबेर करणे घडे दैवे चिंता म्हणे लिहिजे की ओजे म्हणून सांडीजे काम धेनु ते दौडी जे न पोसवे म्हणून चंद्रमा आलिया घरा म्हणजे निगे करते शिव बारा पडी साई पडितो सिद्धी न करा परतासर
तैसे ऐश्वर्ये महातेज आजी हाताला हे सहज केत तुझ गजबज होबावी की परिनेनसीचे गावंड्या काय कोपाता धनंजया अंग साणून इच्छा अलंगितो सीमा ये नवे जे मे साचे येत मन करुण्या काचे प्रेम धरस्या गुणाचे चतुर्भुज जे श्री अजूनवरी पारता सांडी सांडी असता हे वेश्या नसता करीसी जणे हे रूप जरी घोर विकृताने थोर तरी कृतनिष्याचे घर हिचे करी कृपण चित्रवृत्ती जैसे रोणे घाली ठेवाया पासी मग नुसते ना देहीसे आपणासे काजात पक्ष्या जवळा जीव ठेवणे अभिसाळा पक्षिणी अंतराळा माझे जाय नाना गायचरी डोंगरी परिचित्त बांधले वत्स घरी तैसे प्रेमी तेचे करी स्थानपती हिरवर चलिने चित्ते बाह्य सख्य सुखा पुरते भोगीजे का श्रीमूर्ती दे चतुर्भुजे परिपुढते पुढते पांडवा हा एक पूर्ण विसंभावा जे रूप येऊन सद्भावाने दावे निघो हे काही नव्हतेचे देखले कुणी भयजे तुझे उपजले ते सांडियत संचले असे जो प्रेम आता करू तुझ्या सारखे ऐसे म्हणतले विश्वतमुखे तरी मागे रूप सुखे न्याळ हे पातू संजय उवाच इत्यर्जुनम वासुदेवस्तोक्त्वा सुखम रूपम दर्शयामास भूय आश्वासयामास च बेतमेनं भूत्वा पुनः सौम्यव परमात्मा ऐसे वाक्य बोलत खेवो मागाचा मनुष्य झाला देवो हे न परिणवला वावडीचा ती श्रीकृष्णचे कैवल्य उघडे वरी सर्वस्व स्वरूपाय वडे हाती दिले की नावडे अर्जुनासी वस्तू घेऊन ये बाळीजे जैसे रत्नाशी दूषण ठेवेजे नातरे कन्या पाहुण्या मुनी जे मना नाही ते विश्वरूप एवढी दशा करते प्रीतीचा वाढ कैसा शेल दिलेसे उपदेशा किरटेसे देवे उडून ये भांगाराचा रवा हिने घडल्या आपल्या सभा मग नावडी जरी जेव्हा तरी आटे जे पुढते तैशी शिष्याच्या प्रीती झाली कृष्ण तो होते जे विश्वरूप झाले ते मना नाहीचे मग आणले कृष्ण पण मागोते हा ठावरी शिष्याचे निकसी सहा ते गुरु हाती कोणे देजे परी नेणे जावडे कैसे संजय म्हणे मग विश्व आपण भगवंते जे दिव्य तेज प्रगटले होते त्याचे सामावले मागोते कृष्ण रूपे ते जैसो तंपदे आगवे तत्पदे सामावे अथवा द्रुमांकुर साठवे बीजकनिके जेवे ना तरी स्वप्न संभ्रम जैसा गीचे लोपदेशा श्रीकृष्ण योग तैसा संवारला तो जैसी प्रभार पले बिंबे के जगत संपदा नवी नाना भरती सिंधू गर्भी रिगाले राया होगा जे कृष्ण कृतीच्या मोडी होते विश्वपटाचे गडे ते अर्जुनाचे आवडी उकलून दाविले तो परमानुभा रंग तिने देखील असाव्या सांग ते तक्राही केन वेचे लाग म्हणून घडी केले पुढते तैसे वाडीचे बहुवसेपणे रूपे विश्व चिंतले जेने ते सौम्य कोडे सेवाने साकार झाले किंबहुना अनंते धरले दाखवटपण मागोते परी आश्वासिले पार्थार्थे विहाल यासी जो स्वप्नी स्वर्गी नेला तो अवसात जैसा चेला तैसा विस्मय झाला किरीटीसी ना तेरे गुरु कृपे सेवे ओसरल्या प्रपंच ज्ञानागवे सूर्य तत्व दिवे पांडवे श्रीमूर्ती देखील तया पांडवायसी चित्ते आड विश्वरूपाचे जवणिक होते ती भेटून गेले परोते हे बले झाले काय काळात ते जनुने आला की महावात मागा सांडिला आपले बाह्य उतरला सातही सिंधू ऐसा संतोष भाऊ चित्ते घेजतासे पांडुसुते विश्वरूपाटे कृष्णाती कोणिया मग सूर्याच्या अस्तमाने मागुती तारा गोते गगने तैसा देखो लागला उनी लोकांसहित पाहे तवतीचे कुरुक्षेत्र तैसे देखे दोही भागी गोत्र वरी वर्षदात शास्त्रात संगाटवरी मग त्या मानाच्या मांडवात तैसा चिरते निवांत दुरे बैसला लक्ष्मीकांत आपण पाहतई अर्जुना उवाच दृष्टेदं मानुषं रूपं तो सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः चेता प्रभुतिंगत एव मागितले जैसे तैसे तेने देखले वीर विलासे मग मुनीचे जीवाले ऐसे झाले आता बुद्धी ते साणून ज्ञान वेणे वळगले रान अहंकारसे मन देश दाडे झाले इंद्रिय प्रवृत्ती बुरली वाचा वाचक मन चुकले ऐसे अपांपरे होते झाले शरीरगामी ती आगवेचे मागवते जिवंत भेटले प्रकृती आता जिताने श्रीमती झाले या ऐसे सुखी जीवे घेतले मग श्रीकृष्णा ते म्हणतले मी तुमचे रूप देखले मानुषे हे रूप देखवणे देवराया की मजा पत्या चुकलिया बुजाविन तो माया स्तनपाणी दिले जे विश्वरूपाच्या सागरी होतो तरंगमायत वामीवरी तू ये निज मूर्तीच्या तरी निघालो आता ऐक द्वारकपूर स्वाडा मज सुकृत्याचा झाडा हे भेटी नवे बोडा मेघाचा केला जी साव्याची तृषा फुटला तया मजा अमृत सिंधू भेटला आता जिन्याचा फिटला भरवसा माझे हृदय रंगणी होता या हर्षदाची लावणी सुकेसी बुजावणी झाले मज श्री भगवान वाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि मम तेवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शन कांक्षण या पार्थाच्या बोला सवे
हे काय म्हणतले देवे तुम्हा प्रेम ठेवून यावे विश्वरूपकी मग या श्रीमूर्ती भेटावे सड्या येते ते शिकवण सुभद्रापती विसरला सीमा आगा आंधळ्या अर्जुना हात आलिया मिरवी होय साना ऐसा ते मना चुकीचा भाऊ तर विश्वात्मक रूपडे जे दाविल्या मी तुझं पुढे ते शंभोय परीना जोडे तप करिता आणि अष्टंगादी संकटी योगी शिनता ती किरटी परी अनवसरणा ये बेटी जयाची ते विश्वरूप एका दे वेळ कैसेने देव काळो माळ ऐसा स्मरत से काळ जाते से जेवा अशीचे अंजोळी ठेवून हृदयाची निळे ते चातक निराई लागले जैसे तैसे उत्कंठा निर्भर होऊन या सरोवर कुकी ताटे पार भेटी जयाची परी विश्वरूपा सारे के स्वप्नी कोणी न देखे ते प्रत्यक्ष वासुके देखिले नाम वेदेर न तपसा न दाणी न चेज्जया शक्य एवं विदो दृष्टुम दृष्ट्वा न सीमाम्यता या पार्थात पयोपयासे वाटा न वातीत सुबाटा साही सेत वाटा वायला निधी म्हणजे विश्वरूपाच्या मोहरा चालावया ये धनुधरा तपाच्या सर्व बारा नवेची लाग आणि दाना देखील कानडी यज्ञही तैसा न सापडे जैसे न का सुरवाडी देखील सेतुवा तैसा मी एकची परी आतुडे गावदारी जरी भक्ती उनेवरी चित्ता देगा भक्त्यातून शक्य अहम एवं विदोर्जुन ज्ञातम दृष्टुंज तत्वेन प्रवेष्टुंज परंदप परितेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसे धरा वाचून येणारसे गतीचे नेने का सकळ जळ संपत्ती घेऊन गंगा समुद्रात एकी बसली गंगा जैसे अनन्य गती मिळलीचे मिळे तैसे सर्व भाव अंबरे न धरत प्रेम एक सरे मन माझे संचरे मेचे होणे आणि देवीची मे ऐसा थडी आणि माझारी सरिसा शराब्दी का जैसा शराचा जी तैसा मज लागुनी मुंगेवरी किंबहुना चराचरे भजनाची का दुसरी परीच नाही तयाची अक्षणा सेवे इवुमेद मे जाणावे जाणताला तरी स्वभावे दृष्टी होय मग इंधने अग्नी उद्दीपे आणि इंधने भाषा रपे त्या अग्नी छोने आरोपे मूर्त जीवे का उदयना के ज्योतिजा कार्य तो गगने छोने असे अंधारे मग उदयले कसरे प्रकाश होय तैसे माझ्या साक्षात्कारे सरी अहंकाराचे वारे अहंकार लोपे अवधारी द्वैत जाय मग मी ते आगवे एक मिच्याती स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो मत्कर्म करून मत्परमो मद्भक्त संग वर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस्मामीति पांडव हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शन योगो नाम एकादशोऽध्याय जो मनचे एक लागे कर्मे वाहतस्यांगे जया मे वाचुने जगी गोमटे नाही दृष्टा दृष्ट सकळ जयाचे मेचे केवळ जिने जन्याचे फळ म्हणजे नाम ठेविला मग भूते वाश विसरला सुधिटी मेच्या हे सुदला निर्वैर झाला सर्वत्र भजे ऐसा जो भक्त होये तयाची श्री धातुक हे जे जाये ते मेचे उने ठाये पांडवागा ऐसे जगदुदर दिले तिने करुणा रस रसाळे संजय मुने बोलले श्री कृष्ण देवे यावरी तो पांडू कुमार झाला आनंद संपदा थोर आणि कृष्ण चरण चतुर एक तो जगे तिने देवाच्या दोन्ही मूर्ती निक्या नळल्या चित्ते तो विश्वरूपाने कृष्णाकृती देखील लाभ परितयाच्या जाणीवे मानणे केजेचे देवे ते व्यापका होणे नव्हे एकदेशी हेची समर्थ व्हायला लागे एक दोन चांगे उपपत्ती शारंगे दाविता झाला ती ऐकून सुभद्राकांत चित्ती आहे म्हणत तरी होय बरवे दुयात ते पुढते बसो ऐसा आलोच करून जीवे आता पस्ती ओज बरवे आदरील ते परिसावे पुढे कथा प्रांजळ ओवे प्रबंधे गोष्टी सांगे जेल विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे परुणे सद्भावाचे अंजोळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंग्रयुगोली विश्वरूपाच्या इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थ दीपिकायां एकादशोऽध्याय।